नमस्कार मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण पेपरला विचारलेले प्रश्न पाहणार आहोत ट्रिक्सनुसार. पहिला प्रश्न बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. पहिला प्रश्न आहे, एका पुस्तकाचे 2/7 भाग व 30 पाने वाचून झाल्यावर आणखी 120 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील? आता बघा काय करायचं आहे, या ठिकाणी 2/7 भाग दिलेला आहे, लिहून घेऊ. 2/7 भाग हे आहे, लिहून घेतले. आता बघा हे 7 भाग एकूण आहे, त्याच्यापैकी 2 भाग हे काय झालेले आहे, वाचून झालेले आहे. म्हणजे शिल्लक किती भाग राहिले मग? 5 भाग राहिले. ठीक आहे, 5 भाग शिल्लक राहिले. बरोबर. किती पाने वाचून झालेली आहे बघा, या ठिकाणी 30 आणि हे 120 पाने वाचायची शिल्लक राहिली. मग एकूण पाने किती होतील? 30 आणि 120 केले तर 150 पाने. ठीक आहे. आता पुढे बघा, तर त्या पुस्तकात एकूण किती पाने, म्हणजे एकूण किती भाग आहे? मग 7. मग 7 भाग बरोबर किती? 7 भाग बरोबर किती यायला पाहिजे बघा. आता या ठिकाणी सोडवायचं कसं? या 5चे बघा किती झाले? 150. म्हणजेच 5ला 30 ने जर गुणलं तर 150 होईल. मग सेम या 7 भागाला कितीने गुणायचं आहे? तर 30 नेच गुणायचं आहे. ठीक आहे. मग बघा 7 त्रिक 21 आणि हा शून्य कॅन्सल करून इथे लिहिलं. किती आलं? 210 पाने. मग आपल्या प्रश्नाचं किती असेल मित्रांनो? आन्सर 210. ऑप्शन डी मध्ये बघा, या ठिकाणी करेक्ट आन्सर दिलेला आहे. ठीक आहे, क्लिअर झालं. चला पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर दुसरा बघा, स्क्रीनवरती दिसत असेल. ए हा एक काम 4 दिवसात पूर्ण करतो व बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि सी ते काम 5 दिवसात पूर्ण करतो. जर तिघांनी मिळून काम केले तर किती दिवसात पूर्ण करते? ठीक आहे. आता बघा सुरुवातीला 3 व्यक्ती आहेत, तिघा व्यक्तीचं नाव लिहून घ्यायचं आहे. ए आहे, ए लिहिलं. बी आहे, बी लिहिलं. त्याच्यानंतर सी लिहिलं. आता त्यांच्या समोर लिहायचं आहे दिवसांची संख्या. आता बघा एला किती दिवस लागत आहे? 4 दिवस. 4 लिहून घेतलंय. त्याच्यानंतर बीला बघा 20 दिवस लागत आहे. बीच्या समोर 20 लिहून घेतलं. त्याच्यानंतर सीला 5 दिवस लागत आहे. 5 लिहून घेतले. आता बघा ही दिवसाची संख्या आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? या तिघांची काढायची लसावी. ठीक आहे, या तिन्ही अंकाची काढायची लसावी. किती येईल मग? 20 येणार. ठीक आहे. आता बघा हे 20 आलेले आहे. 4 चे 20 झाले, म्हणजेच कितीने गुणल्यावर 20 झाले मित्रांनो? 4ला 5 ने गुणलं की 4 हा 25 होईल. त्याच्यानंतर 20 चे 20 झाले, म्हणजे 20ला 20 ने गुणल्यावर, सॉरी 20ला 1 ने गुणल्यावर 20 होईल. त्याच्यानंतर 5ला कितीने गुणल्यावर 20 होईल? तर 5ला 4 ने गुणल्यावर 20 होईल. आपल्याला बघा तिघांनी मिळून म्हटलेलं आहे, म्हणून या ठिकाणी यांची करणार बेरीज. 4 अधिक 1 5, 5 आणि 5 किती आले? 10. या 10 ने 20ला डायरेक्ट भाग द्यायचा. ठीक आहे. मग आता बघा हे शून्य आणि शून्य कॅन्सल झाले, राहिले का फक्त 2. मग 2 दिवस हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आन्सर मिळालेला आहे. ऑप्शन बी मध्ये बघा, या ठिकाणी करेक्ट आन्सर दिलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आपल्या या चॅनलवरती तुम्हाला दररोज अंकगणित प्लस बुद्धिमत्ताचे MCQ शिकायला मिळतील. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. बघा तिसरा प्रश्न काय दिलेला आहे स्क्रीनवरती. 2 नळांनी पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर 5:3 आहे. जर दुसरा नळ एक टाकी 10 तासात भरत असेल तर पहिला नळ ती टाकी किती वेळात भरेल? आता बघा याला सोडवत असताना काय करायचं आहे, 5 प्रमाणामध्ये 3 आहे. बघा 5 प्रमाणामध्ये 3 आहे. याला कशी लिहायची बघा, 3/5 लिहायची. ठीक आहे, सुरुवातीला 3 लिहायचं आहे, त्याच्यानंतर 5 लिहायचं आहे. मग बघा दुसरा नळ 10 तासात भरतो, मग सरळ याचा गुणाकार करायचा आहे 10 सोबत. ठीक आहे. आता याला सोडूया. बघा 5 ने 10ला भाग जातो. 5 1 5, 5 2 10, 2 गुणिले 3 शिल्लक राहील. आले किती? 3 2 6 तास. आन्सर मिळालं 6 तास. ऑप्शन ए मध्ये बघा, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर दिलेला आहे. क्लिअर झालं. चला पुढचा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न बघा स्क्रीनवरती दिसत आहे. प्रणव व अर्णव यांचे आजचे वय 16 वर्ष व 20 वर्ष आहे. आणखी किती वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 होईल? आता बघा अशा टाईपचा प्रश्न कधीही ऑप्शन वरून सोडवायचे. बघा ऑप्शन वरून कशा पद्धतीने सोडवता येईल. प्रणव आणि अर्णव 2 मुलं आहे, या ठिकाणी लिहून घेऊ. प्रणव आणि त्याच्यानंतर आहे अर्णव. ठीक आहे, अर्णव लिहून घेतलंय. आता बघा आजची वय आहे 16, प्रणवचं वय असेल 16, त्याच्यानंतर अर्णवचं वय किती असेल तर 20 वर्ष असेल. बघा
आता आणखी किती वर्ष मिळवल्यानंतर किंवा आणखी किती वर्षानंतर मग ऑप्शनवरून जायचं. जर समजा आपण ऑप्शन सी सिलेक्ट केलं तर त्यांचा गुणोत्तर 6-7 आलं पाहिजे. मग आपण यामध्ये या 16 वर्षामध्ये 8 वर्ष प्लस करू, इथे पण 8 वर्ष प्लस करू. आता यांची बेरीज केली तर किती येईल? 16 आणि 8 24 वर्ष. ठीक आहे. त्याच्यानंतर 20 आणि 8 28 वर्ष. आता बघा हे काय मिळालेलं आहे? 8 वर्षानंतरचं वय. ठीक आहे. आपण 8 वर्ष या ठिकाणी प्लस केले. 8 वर्षानंतरचं वय असणार आहे 24 आणि 28. मग आता बघा 8 वर्षानंतरचं वय 24 आणि 28 आहे, तर त्यांचा गुणोत्तर 6-7 यायला पाहिजे. आलं तर आपण जो ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे ते बरोबर आहे. मग आता बघा या दोन्ही संख्येला आपण 4 ने भागू शकतो. बघा 4 सख 24, 4 7 28. बघा गुणोत्तर 6-7 आलं. म्हणजेच आपण जो ऑप्शन सिलेक्ट केला होता 8 वर्षानंतर हे काय आहे? करेक्ट ऑप्शन आहे. तुम्ही इतर ऑप्शन यामध्ये टाकून चेक करू शकता. 6-7 गुणोत्तर येणार नाही. क्लिअर झालं? ठीक आहे. अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्याला दररोज आपल्या या चॅनलवरती शिकायला मिळणार आहेत मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया मग. बघा 5वा प्रश्न. सोमेशचे 9 वर्षापूर्वीचे बघा 9 वर्षापूर्वीचे वय 6 वर्ष होते, तर आणखी किती वर्षांनी सोमेश 31 वर्षाचा होईल? बघा अशा टाईपचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा आहे. बघा 9 वर्षापूर्वीचं वय 6 वर्ष होते. मग या 9 आणि 6 ची करणार डायरेक्ट बेरीज. किती होईल? 9 आणि 6 15 वर्ष. आता पुढे काय करायचं? हे 31 वर्ष दिलेलं आहे, म्हणजे सोमेश किती वर्षांनी 31 वर्षाचा होईल? मग या ठिकाणी लिहिलं सोमेश काय करायचं? मग या 31 मधून हे 15 डायरेक्ट वजा करायचे. मग आपल्याला आन्सर मिळून जाईल. बघा 31 मधून 15 वजा केले तर किती शिल्लक राहतील? 16 वर्ष. मग हे 16 वर्ष आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे मित्रांनो. ऑप्शन ए मध्ये बघा या ठिकाणी करेक्ट आन्सर दिलेला आहे. क्लिअर झाला का? ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया मग काय दिलेला आहे. बघा 6व्या नंबरचा प्रश्न आहे. सरिताने व्याजाच्या दराइतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने 15,000 रुपये कर्ज घेतले, तर तिने कर्ज फेडताना 9,600 रुपये व्याज दिले, तर व्याजाचा दर किती होता? दर काढायचा आहे. बघा कशा पद्धतीने सोडवायचा अशा टाईपचा प्रश्न परीक्षेला जर आला तर. मग आता बघा व्याज किती दिलेले आहे? 9,600 लिहून घेतलंय. मग व्याजाचा गुणाकार कधीही आपण 100 सोबत करतोय. ठीक आहे. आता याच्या छेदामध्ये घ्यायचं मित्रांनो मुद्दल रक्कम किती आहे? 15,000 रुपये. 15,000 लिहून घेतले. आता याला सोडायचं. बघा याला सोडवायचं. सुरुवातीला शून्य कॅन्सल करू. हा एक शून्य, हा शून्य कॅन्सल, हा शून्य, हा शून्य कॅन्सल, त्याच्यानंतर हा आणि हा शून्य कॅन्सल. राहिले काय मित्रांनो? 960 छेदामध्ये 15. आता करायचं भागाकार. बघा आता भागाकार करू. 15 एका 15, 15 सख्खे 90 आहे की नाही? मग राहिले किती मित्रांनो? 6 आणि हा शून्य कॅन्सल करून वरती लिहिलं 60 राहिले. पुन्हा भाग देऊ. 15 एका 15, 15 चुक 7. ठीक आहे. आता हे 64 आन्सर आहे का? तर नाही. मित्रांनो काय करायचं? या आलेल्या भागाकाराचा घ्यायचा वर्गमूळ. ठीक आहे. या आलेल्या भागाकाराचा घ्यायचा वर्गमूळ. मग किती येतो? 64 चा वर्गमूळ 8. 8% हे काय असणार आहे? तर दर असणार आहे. ठीक आहे. किती टक्के? 8% दर असणार आहे. ऑप्शन ए मध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर या ठिकाणी मिळालेला आहे. क्लिअर झालं? ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, दररोज जर तुम्हाला अशाच टाईपचे गणित शिकायचे असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. 7व्या नंबरचा प्रश्न दिलेला असेल बघा स्क्रीनवरती. काय आहे? तर संजय हा 25 दिवसात एक काम पूर्ण करतो. जर त्याने 14 दिवस काम केले तर किती टक्के काम शिल्लक राहिले? आता बघा आता एकूण किती दिवस लागत आहे त्याला? 25 दिवस लागत आहे ते काम पूर्ण करण्यास, परंतु त्यांनी 14च दिवस काम केले. 25 पैकी किती? 14च दिवस काम केले, तर शिल्लक किती राहिले? किती काम शिल्लक राहिलं? 25 मधून 14 वजा केले तर मित्रांनो 11 दिवसाचं काम शिल्लक राहील. ठीक आहे. 11 दिवसाचे काम शिल्लक राहिले. ठीक आहे. किती? 11 दिवसाचं काम शिल्लक राहिले. मग विचारलं आपल्याला काय? तर बघा शिल्लक राहिलेले काम किती? मग आता बघा त्याला एकूण 25 दिवस लागत होते, त्यापैकी 11 दिवसाचं काम शिल्लक आहे. गुणाकारामध्ये लिहिले 100, कारण पर्सेंटेज मध्ये विचारलंय. आता याला सोडायचं. बघा 25 ने भाग जातं. 25 एका 25, 25 चुका 100. 11 गुणिले 4 शिल्लक राहिले. 11 चुका 44, म्हणजे 44% काम काय राहिलेलं आहे? शिल्लक राहिलेलं आहे. ठीक आहे. किती काम शिल्लक राहिलेलं आहे? 44%. ऑप्शन सी मध्ये आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. क्लिअर झाला आता?
ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया मग. 8व्या नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. दशांशे 15% दराने 9,000 रुपये मुद्दलाची दाम 4 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? ठीक आहे. आता बघा या प्रश्नाला सोडवायची कशी. 4 पट दिलेला आहे, तर 4 पट न घेता त्यापैकी 1 पट वजा करायची म्हणजे किती मिळतील? 3 पट राहतील. ठीक आहे. किती? 3 पट. 4 पट दिलेला असेल, 1 पट वजा करायची. दुप्पट दिलेली असेल तर 1 पट. 3 पट दिलेली असेल तर 1 पट वजा करायची. 3 पट राहिले. मग या 3चा गुणाकार डायरेक्ट 100 सोबत करायचा मित्रांनो. किती येईल मग? 300 येईल. ठीक आहे. किती आलं? 300 आलं. मग या दराने 300 ला भाग द्यायचा डायरेक्ट. दराने 300 ला भाग द्यायचा म्हणजे 15 ने भाग द्यायचा. बघा 15 एक 15, 15 दुनी 30. हा शून्य कॅन्सल करून खाली लिहिलं. किती आलं? 20 वर्ष हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आन्सर आलेलं आहे. ऑप्शन ए मध्ये बघा या ठिकाणी करेक्ट उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. या टाईपचा प्रश्न अशाच पद्धतीने कधीही सोडवायचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया मग. बघा 9 नंबरचा. एका जहाजाचा स्थिर पाण्यातील वेग 18 किलोमीटर प्रति तास आहे. जर प्रवाहाचा वेग 8 किलोमीटर प्रति तास असेल तर जहाजाचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती असेल? ठीक आहे. आता प्रवाहाच्या दिशेने बघा या ठिकाणी सुरुवातीला बघा स्थिर पाण्यातील वेग आहे 18 किलोमीटर प्रति तास. प्रवाहाचा वेग 8 किलोमीटर प्रति तास आहे. तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवाहाच्या दिशेने विचारलं. मग प्रवाहाच्या दिशेने जर विचारलं मित्रांनो तर कधीही काय करायची? यांची करायची बेरीज. मग बघा 18 किलोमीटर प्रति तास हे काय आहे? तर पाण्यातील स्थिर पाण्यातील वेग आहे कोणाचा? तर जहाजाचा आहे स्थिर पाण्यातील वेग. त्याच्यानंतर प्रवाहाचा वेग आहे 8 किलोमीटर प्रति तास. मग या 18 मध्ये 8 किलोमीटर प्रति तास हे काय करायचे आहे? तर मित्रांनो बेरीज करायची आहे यांची. 18 अधिक 8 केलं तर किती येईल? किती येईल? 26 येईल. ठीक आहे. 26. मग आता बघा या ठिकाणी किती आलेलं आहे? 26 किलोमीटर प्रति तास हे काय मिळालेलं आहे? आन्सर मिळालेलं आहे. या ठिकाणी 26 पाहिजे. ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर असणार आहे. क्लिअर झालं आता? ठीक आहे. काय करायची? डायरेक्ट बेरीज करायची आहे. पुढचा प्रश्न बघूया बघा. सेम टाईपचा आहे बघा. एका नावेचा संतत पाण्यातील वेग 20 किलोमीटर प्रति तास असून प्रवाहाचा वेग 15 किलोमीटर प्रति तास आहे. तर त्या नावेच्या विरुद्ध दिशेने वेग किती? बघा यापूर्वीचा प्रश्न आहे प्रवाहाच्या दिशेने वेग किती. आता याच्या नंतरचा प्रश्न आहे विरुद्ध दिशेने वेग किती. तर मग या ठिकाणी काय करायची आहे? तर वजाबाकी. काय करायची? वजाबाकी. यापूर्वीच्या प्रश्नामध्ये आपण काय केली होती मित्रांनो? तर बेरीज केली होती. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायची आहे? तर वजाबाकी करायची आहे. बघा आता सुरुवातीला बघा पाण्यातील वेग आहे त्या नावेचा संत पाण्यातील वेग आहे 20 किलोमीटर प्रति तास आणि त्याच्यानंतर बघा 15 किलोमीटर प्रति तास हे आहे प्रवाहाचा वेग. मग याच्यातून काय करायची? वजाबाकी करायची आहे. ठीक आहे. किती येईल मग? 20 वजा 15 केले तर 5 किलोमीटर प्रति तास हे आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळणार आहे. बघा या ठिकाणी पण ऑप्शन ए करेक्ट असणार आहे. 5 किलोमीटर प्रति तास. क्लिअर झालं? ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. 11वा प्रश्न आहे बघा. 104 ला 6 7 गुणोत्तरात विभागायचा आहे. बघा या ठिकाणी लिहिलं 6 आणि गुणोत्तरात लिहिलं 7. आता 104 हे काय आहे? या ठिकाणी 104 लिहून घेतलंय. ठीक आहे. 104 लिहून घेतलंय. याला विभागायचं आपल्याला 6 7च्या गुणोत्तरात. मग सरळ या गुणोत्तराची करणार बेरीज. 6 आणि 7 केलं तर किती येईल? 13 येणार आहे. मग 104 ला 13 ने भाग द्या डायरेक्ट. ठीक आहे. 104 ला 13 ने जर भाग दिला मित्रांनो 13 एक 13, 13 8 104. ठीक आहे. क्लिअर झालं? ठीक आहे. आता बघा या 8 ने काय करायचं? गुणोत्तराला डायरेक्ट गुणायचं आहे. मग याला सुरुवातीला 6 ने गुणून घेऊ. त्याच्यानंतर 7 ला गुणून घेऊ. आता बघा sin 8 48 गुणोत्तरात 8 7 56. बघा 48 आणि 56 ऑप्शन ए मध्ये बघा आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर दिलेला आहे. क्लिअर झालं आता? ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया मग. दोन संख्यांची बेरीज 25 आहे आणि त्यामधील फरक 15 आहे. तर त्या संख्यांमधील गुणोत्तर किती? गुणोत्तर काढायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. सुरुवातीला बेरीज दिलेली आहे. मग सरळ काय करणार? 25 आणि 15 ची करणार आपण बेरीज. 25 अधिक 15. ठीक आहे. आणि याला भाग द्यायचा आहे मित्रांनो 2. ठीक आहे. 25 आणि 15. 25 मध्ये 5 प्लस केले 30 आणि हे 10 40 छेदामध्ये 2 किती येईल? 40 ला 2 ने भाग दिले तर 20 येईल. त्याच्यानंतर फरक म्हटलेला आहे. मग आता करायचा यांची वजाबाकी. 25 वजा 15 छेदामध्ये घ्यायचं हे 2. आता बघा 25 मधून 15 वजा केले तर किती राहतील? 10
छेदामध्ये 2 जशाला तसे 10ला 2ने भाग दिले तर किती 5. ठीक आहे. आता आपल्याला विचारलंय गुणोत्तर, मग या संख्या गुणोत्तरात लिहून घेऊ. ठीक आहे. विचारलं आपल्याला गुणोत्तर, मग गुणोत्तरात लिहून घ्यायचं आहे. किती आहे पहिली संख्या 20, त्याच्यानंतर दुसरी संख्या आहे 5. आता बघा ते 5च्या पाड्यात आहे 5 × 5 आणि 5 × 20 4 1 हे या ठिकाणी गुणोत्तर मिळालेलं आहे. ऑप्शन सी मध्ये बघा या ठिकाणी करेक्ट आन्सर दिलेला आहे. क्लिअर झालं? ठीक आहे. चला शेवटचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न बघा अवघड आहे मित्रांनो, परंतु आपल्याला या ठिकाणी सोप्या मेथडने शिकायचं आहे. बघा आता काय करायचं बघा, जर मुद्दल 4 पट व्याजदर दुप्पट व मुदत निमपट केली तर व्याजात किती टक्के वाढ होईल? बघा आता याला सोडवायचं कसं बघा. सुरुवातीला 4 पट दिलेलं आहे, मुद्दल 4 लिहून घेतलंय. गुणाकारामध्ये दुप्पट दिलेलं आहे बघा, किती दिलेलं आहे दुप्पट 2 घेतलंय. गुणाकारामध्ये निमपट म्हणजेच किती 1/2 घेणार आहे की नाही. आता बघा याला सोडवायचं सरळ. बे एक बे हे बे एक बे कॅन्सल झालं. 4 गुणाकारामध्ये किती घ्यायचं आहे, किती टक्के वाढ म्हणजेच गुणाकारामध्ये घ्यायची 100. आता बघा 4ला जर 100 ने गुणलं तर किती 400. 400% हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आन्सर मिळालेला आहे मित्रांनो. किती आहे 400. आता बघा याच्यामध्ये आणखी जर आपण याला तिप्पट केली, ठीक आहे, तिप्पट केली तर आन्सर काय मिळेल बघा. या ठिकाणी सुरुवातीला 4 पट आहे 4 लिहून घेतलं, त्याच्यानंतर गुणाकारामध्ये दुप्पट आहे दुप्पट लिहून घेतलंय. गुणाकारामध्ये तिप्पट दिलेलं आहे 3 लिहून घेतलंय. आता यांचा करणार गुणाकार बघा. 4 2 8 8 त्रिक 24 आणि याच्या गुणाकारामध्ये घ्यायचे 100. किती येईल मग 2400%. 2400%. ठीक आहे. अशा पद्धतीने प्रश्नाला आपल्याला सोडवता येतो मित्रांनो. ठीक आहे. क्लिअर झालं?